पुढची बातमी नांदेडच्या रिसनगावमध्ये मराठा ओबीसी वाद पेटलेला आहे। 2 गटात हाणामारी झालेली, यात 3 जण जखमी झालेले आहेत। याच गावामधील शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। मनोहर धोंडे यांच्या आश्रमशाळेमधून काही दिवसांपूर्वी मराठा पालकांना याच रागातून दाखला काढण्यासाठी अर्ज केला होता। त्यानंतर ओबीसी समाजाने देखील मराठा शिक्षण संस्थेतील शाळेतून पाल्यांना काढून घेण्याचा निर्णय घेतला होता। याबाबत तोडगा काढण्यासाठी आज ओबीसी समाजाची गावात बैठक होती। या बैठकीदरम्यान मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आले आणि त्यामध्ये वाद होऊन हाणामारी झाली आहे। असेल दलित असेल सर्व जे 18 पगड समाजाचे लोक आहेत या सर्वांना माझी विनंती आहे की आपण हे प्रकरण जिथल्या तिथं सोडून द्यावं। मराठा समाजाला माझी विनंती आहे की तुम्ही दिलेला जे आश्रमशाळेमधला अर्ज उचलून घ्यावा आणि ओबीसी समाजाला विनंती केली की बाबा तुम्ही जे मराठा समाजामध्ये अर्ज केला उचलून वापस घ्या। त्यांनी एवढं म्हणून सगळ्याला हात जोडले की बा ह्याच्यावर काय ते तोडगा काढा आणि सर्वांनी आपापले अर्ज उचलून घ्या। एकूण एकाचं काय अर्ज केले असले तर मिटून घ्यावं हे असं त्याने बोलले। त्याने बोलल्याच्या नंतर सरपंच नावाचा प्रकाश शिशिराव पवार याने म्हणला सरपंच काय असा झाक्या झुक्या दिसालाय काय, तेवढा दूध खुळा नाही आणि जे केलं ते सगळं तुम्ही केलं आणि ओबीसीचं जे प्रकरण गावात जे उठिलं ते तुम्ही उठविलं आणि सगळ्या ह्या कामामध्ये तुमचाच सगळा वाटोळ्याचं काम आहे सर। आम्ही कसलाच कोणाचाच विरोध केलेला नाही आतापर्यंतचा। मराठा समाज आम्ही भाऊ म्हणून मानलेले। अतिशय दुर्दैवी बाब आहे समाजामध्ये अशा प्रकारचे वाद होणं आणि ते टोकाला जाऊन हाणामारीपर्यंत जाणं ही राज्याला हानिकारक आहे। सामाजिक संघर्ष त्यातून वाढणार आहे, विनाकारण एकमेकाविषयी गैरसमज आणि सामाजिक नुकसान मोठं होणार आहे। आमचं मत आहे तुम्हाला जे काही मागायचं मागा, लोकशाही पद्धतीने बाजू मांडा, पण एकमेकाचे गळे पकडण्यापर्यंत काम जाऊ नये हे सर्वांनाच माझी व्यक्तिगत विनंती आहे।